निवडणूक काळामध्ये दबावाला बळी पडू नका, निर्भयपणे तुमचे मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे। दैनिक मुक्तागिरी व मुक्तागिरी न्यूज या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पहा हा सविस्तर वृत्तांत मुक्तागिरी न्यूज मध्ये थेट संवाद आपल्याशी। जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दैनिक मुक्तागिरी आणि मुक्तागिरी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्या म्हणत होत्या, लोकसभा निवडणूक शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे। जिल्ह्यातील अवैध धंदे मोडीत काढण्याच्या कामाला पोलिसांनी प्रारंभ केला आहे। निवडणूक काळात नागरिकांना कोणाच्याही दबावाला बळी पडू नये याबाबतीत अधिक तक्रार असल्यास कंट्रोल रूम किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, तसेच मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी दिले। यावेळी दैनिक मुक्तागिरीचे संपादक अनिल देसाई, मुक्तांगणच्या संचालिका सौ अपर्णा देसाई उपस्थित होत्या। यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह व दिवाळी अंक देऊन स्वागत केले। यावेळी दैनिक मुक्तागिरी व मुक्तागिरी न्यूज चॅनलचे कर्मचारी देखील उपस्थित होते। सातारा जिल्ह्यामध्ये यासाठी आपण आता पूर्णपणे तयार आहोत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आपला जो देश आहे, इथली जी लोकशाही आहे, तर ती अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणून आपण निवडणुकांकडे पाहतो आणि म्हणून निवडणुका शांततेत पार पडणे, पारदर्शीपणे पार पडणे, प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं मत हे कुठल्याही दबावाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या इच्छेने देता यावं, यासाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणं आणि निवडणुकीच्या काळात ते टिकवून ठेवणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई असतील असे सर्व घटक जे अशा परिस्थितीमध्ये शांततेचा भंग करू शकतात किंवा लोकांना कुठल्याही पद्धतीने त्रास देऊ शकतात किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा निर्माण करू शकतात, त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणे, जेणेकरून काहीतरी केल्यावर मग आपण ऍक्शन घेण्यापेक्षा त्यांनी काही करूच नये यासाठी आपल्याला काय करता येईल। तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण आता जोमाने सुरू केलेले आहेत। डे टू डे बेसिसवरती आपण याचा रिव्ह्यू घेत असतो। त्याच पद्धतीने सर्व पद्धतीचे अवैध धंदे असतील किंवा हातभट्टीची दारू असेल किंवा इतर बेकायदेशीर दारू विक्री असेल, ज्याच्या माध्यमातून लोकांना मोबिलाइज करण्याची प्रयत्न होत असतात, राज्यभरामध्ये आपल्याला याची उदाहरणं पाहायला मिळतात। तर अशा सर्व अवैध धंद्यांना मोडून काढणे हा सुद्धा आपला निवडणूक काळामधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो। त्याची सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना, होमगार्ड्सना किंवा बाहेरून जे लोक निवडणुकीसाठी येत असतात, CPMF असतील, SRPF असतील किंवा इतर जिल्ह्यांचे पोलीस दलातील घटक असतील, तर त्यांचं सगळ्यांचं वेलफेअर, ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना राहण्यासाठी जागा योग्य आहे का, त्यांना खाण्यापिण्याची सोय आहे का, पाणी आहे का, या सर्व गोष्टी पाहणं, त्या लोकेट करणं आणि ही सगळी फोर्स येईल तेव्हा त्यांना कुठं ठेवायचं आहे, किती संख्येनं कोणत्या ठिकाणी ठेवायचं, हे सगळं मॅनेजमेंट करणं, हे सुद्धा काम आमचं आता ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सातारा जिल्हा पूर्ण सज्ज आहे। एकंदरीत आपलं डिपार्टमेंट हे सज्ज झालेलं आहे। सातारकर नागरिक यांना या दृष्टिकोनाने तुम्ही काय मेसेज द्याल? माझं सगळ्या नागरिकांना आव्हान राहील की लोकशाही प्रक्रियेतला आपल्या सगळ्यांचा खूप महत्त्वाचा अधिकार, मतदानाचा अधिकार जो आपण बजावणार आहोत, तो बजावत असताना आपल्याला कुठल्याही घटकाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, कोणत्याही प्रकारचं दडपण आणलं जात असेल किंवा आपल्या आजूबाजूला चालत असलेले कुठलेही अवैध धंदे असतील, कुठलीही गुंड प्रवृत्ती असेल, या सगळ्यांच्या विषयी आपण साताऱ्याच्या कंट्रोल रूमला नंबर 100 वरती कळवू शकता किंवा कुठल्याही माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या इंचार्ज अधिकाऱ्याला, SDPO ला कळवू शकता। माझ्या स्वतःच्या पर्सनल मोबाईल नंबरवरती आपण ही माहिती कळवू शकता आणि आम्ही निश्चित त्याच्यावरती ऍक्शन घेऊ आणि आम्ही आपल्याला या गोष्टीची खात्री देतो की आपल्याला निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही।